आयुष्य खंडन होईल। मामांच्या मुखातून शब्द बाहेर पडले। त्यावेळी चार जाणती लोक समोर आले आणि मामांना म्हणाले, अरे बाळू, तू करतोय हे बरोबर आहे का रे? तू तुझ्या बहिणीला शाप दिला, भावांना शाप दिला। भगवान शंकराचा अवतार असणारा मामा रागाच्या भरात अमृताच्या दाढातून एकाचा शाप देऊन बसला। त्याच वेळी जाणत्या लोकांनी सांगितलं, अरे असं करू नको, ती तुझी बहीण आहे, तिला तरी काहीतरी उशाप दे। असं म्हणल्याच्या नंतर मामाने सांगितलं, या नागराजाचं वर्षाला जर वर्ष श्राद्ध घातलं तर इथून पुढं माझ्या बहिणीचा वंश चालू राहील। आज सुद्धा त्या मामांच्या बहिणीच्या कुळाला त्या नागराजाचं वर्षाला वर्ष श्राद्ध घालावं लागतं मंडळी। असा देव आहे, द्यायला लागलं तर भरपूर देतो, घ्यायला लागलं तर सुपडा साफ करून घेतो। मामाने आपल्या घरच्यांनाही सोडलं नाही, तर तुम्ही आम्ही पाला पाचोळा आहे मंडळी। असंच त्याच वेळी मामांनी ठरवलं, आपलं जन्मगाव आकुळगाव सोडलं आणि इथून पुढे या गावी कधीच येणार नाही असा निश्चय केला। मामा आपली बकरी घेऊन महाराष्ट्रामध्ये आलं आणि महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर मामांना पहिलं गाव भेटलं ते चिक्कोत्रा नदीच्या किनारी असणारे मेतके गाव। चिक्कोत्रा नदीच्या पाण्यावर फुललेला शिवार आणि या फुललेल्या शिवाराच्या बाजूला वाहणारी चिक्कोत्रा नदी। या चिक्कोत्रा नदीच्या किनारी मामाने आपला तळ टाकला आणि तळ टाकल्याच्या नंतर भाविक भक्त मामांकडे येऊ लागले, घराने सांगू लागले, देवाची कीर्ती वाढू लागली। मामा या हलसिद्धनाथांचे भक्त होते आणि हलसिद्धनाथ आणि आप्पाची वाडी जवळ अंतर होतं, त्यामुळे मामांना ओळखणारा भक्त समुदाय भरपूर होता। मामांकडे आड्या अडचणी घेऊन यायचे, मामा त्याच्यावर निरसरण काहीतरी करायचे। भाविक भक्तांना आपल्या बकऱ्याची राखण करायला सांगायचे, सेवा करायला सांगायचे। आणि अशातच त्याच वेळी त्याच मेतके गावात मामांचा तळ असताना सकाळची वेळ होती, आरती झाली, सेवाधाऱ्यांनी बकरी सोडली, आपापल्या वाटेने बकरी घेऊन गेलं आणि मामांनी सुद्धा म्हाताऱ्या बकऱ्यांचं खाण सोडलं आणि मामा सुद्धा धुऱ्या बांधाने जाऊ लागलं। धुऱ्या बांधाने जात असताना अचानकपणे एक शेतकरी पळत आला आणि मामांना बोलू लागला, अहो मामा, तुम्ही धुऱ्या बांधाने मोर चालला, पण तुमची बकरी माग संपूर्ण पाटलाच्या शेतात गेली। फार वंगाळ माणूस आहे मामा तो, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्याच्या रानातली बकरी हाणा। त्यावेळी मामा त्याला एक शब्दही बोलले नाही। मामा तसंच बकऱ्यांना एक विशिष्ट आवाज दिला आणि मामा समोर चालू लागलं। समोर जात असताना त्याच पाटलाच्या बांधाला भाबळी होत्या, त्या मामांना दिसल्या। मामांची बकरी त्या भाबळीकडे पाहू लागली। मामांच्या लक्षात आलं की आपल्या बकऱ्यांना आता भाबळी खायच्या। मामांनी त्या भाबळीच्या झाडाजवळ गेलं, चप्पल काढली, प्रथम त्या भाबळीचं दर्शन घेतलं आणि त्या झाडावर चढलं। झाडावर चढल्याच्या नंतर जसा पाऊस पडावा तसा मामांनी भाबळ ढाळायला, भाबळ तोडायला सुरुवात केली। ही वार्ता गावात पाटलापर्यंत पोहोचली। तोपर्यंत मामांनी बाबळीच्या फाट्या पांगून मामांची बकरी त्याच्यावर तुटून पडली होती। बातमी गावात पाटलापर्यंत गेली। रागीट स्वभावाचा पाटील कुशाबा बळवंत पाटील घोड्याला टाच मारून शेतामध्ये आला। समोर दृश्य पाहिलं, मामांनी त्याची ज्वारी पूर्ण चारलेली होती, भाबळी डाळलेली होती। आता करायचं तर काय? राग अनावर झाला, नाही तसं मामांना बोलू लागला, अरे कुठल्या गावचा कोण तू? तुला कुणी परवानगी दिली माझी भाबळ बेणायची आणि माझ्या शेताचं एवढं नुकसान केलंस? नाही ते शब्द मामांना वापरू लागला। मामा त्या ठिकाणी शांतपणे उभं होतं। मामाने विचारलं, पाटील, जी काय तुमची नुकसान भरपाई झाली ती सांगा, ती देतो मी। त्यावेळी पाटलाला राग आला, अरे कुठला हा धनगर, माझी ज्वारी चालली, माझी भाबळ बेनली आणि परत मला वर तोंड करून म्हणतोय तुमचं जे काय नुकसान झालंय ते नुकसान सांगा, मी नुकसान भरपाई देतो। त्यावेळेस रागाच्या भरात पाटील बोलला, अरे तुम्ही जर नुकसान भरपाई करून देणार असता तर असं रोज एक गाव बोंबलत हिंडला नसता, आधी चालता हो इथनं। एवढं बोलल्याच्या नंतर मामा शांतपणे त्या बकऱ्यापासून काही अंतर दूर गेलं। मामाने एक विशिष्ट आवाज काढला आणि मामांची पूर्ण बकरी मामांच्या पाठीमागे आली। पाठीमागे गेल्याच्या नंतर मामांनी तिथून तळ उचलला। तिथून 35-70 किलोमीटर तळ मामांनी नेला। त्याच नंतर गावात वार्ता पसरली, मामांचं आणि पाटलाचं भांडण झालं। गावातील भाविक भक्त हळहळ व्यक्त करत होते, पाटलाचं आणि मामांचं भांडण व्हायला नको होतं। पुढे जाऊन शेळवाची काढणी चालू झाली। शेळवाची काढणी चालू झाल्याच्या नंतर ज्वारी भरायची वेळ आली। ज्वारी भरायची वेळ आली, धान्य खड्यात पडलं। पाटील हळहळ व्यक्त करत होता, या धनगराविषयी वाईट वक्त बोलत होता, कारण तिथं फक्त 200 कडब्याच्या पेंड्या झाल्या होत्या। 100 कडब्याच्या पेंडीला 1 पोत ज्वारी होतं, 200 कडब्याच्या पेंड्यांना 2 पोती ज्वारी होणार होती। पाटील वाईट वक्त बोलत होता, या धनगराला नाही तसं शिव्या देत होता। हे मामांना समजलं। मामा सायंकाळची वेळ झाली होती।
खळ्यावर मामा गेला आणि मामा त्या ठिकाणी त्या पाटलाला म्हणाले, पाटील रास कवाशी भरणार आहेसा? या मामांना समोर पाहून पुन्हा पाटलाचा राग अनावर झाला आणि पाटील बोलू लागला, एकतर नुकसान करून गेलास तर गेला आणि आता वर विचारतोय रास कवाशी भरणार आहेसा? मामांनी सांगितलं, पाटील लय राग करू नका हो. अहो ही लक्ष्मी म्हणजे माझी नाही हो, ही पंढरपूरच्या पांडुरंगाची लक्ष्मी आहे. तो त्याचं दान तुम्हाला काय द्यायचे ती देईल, तुम्ही हळहळ करू नका. त्यावेळेस मामांनी सांगितलं, तुम्ही रास कवाशी भरणार आहेसा? मी सांगतो त्या वेळेला रास भरा, पांडुरंग नक्कीच डबल काहीतरी देईल. त्यावेळेस मामांनी सांगितलं, पाट शुक्राची चांदणी उगवल कोल कोकल, त्यावेळी रास भरा. आज हयात असणारे पाटलांचा मुलगा हरी पाटील तेही त्यावेळी तिथे होते. त्यावेळेस पाटील म्हणाले, अरे 2 पोत्याचा विषय आहे, सकाळ भरायची आणि आत्ता भरायची काय? आम्ही आत्ताच भरणार. मामाने सांगितलं, माझं सांगायचं काम होतं, ऐकायचं का नाही ऐकायचं तुमचं तुम्ही ठरवा. आणि मामा त्या ठिकाणी निघून गेलं. निघून गेल्याच्या नंतर पाटलांचा एक गडी होता, तो गडी सुद्धा पाटलांना म्हणाला, अहो पाटील मी सुद्धा दिवसभर काम करून खूप दमलोय, 2 पोत्यांचा विषय आहे, सकाळ तुमचा मुलगा आणि मी भरतो. एवढं म्हणल्याच्या नंतर पाटील म्हणाले, ठीक आहे. ते रात्रीच्या खळ्यावर तिथं झोपी गेले. सकाळची वेळ झाली. पाटलांचा मुलगा हरी पाटील जो आज हयात आहे त्याला जाग आली. शुक्राची चांदणी उगवलेली होती, कोलं कोकू लागलं होतं. त्यांनी गडी मामाला उठवलं आणि गडी मामाला सांगितलं, चला रास भरू. 3-4 पोती सोबत आणलेली त्यांनी भरायला सुरुवात केली. भरायला सुरुवात केल्याच्या नंतर 4 पोती भरली. पाठीमागं वळून पाहिलं, रात जशीच्या तशी. त्यानंतर त्यांनी गडी मामाला वाड्यावर पाठवलं. आणखी 10-12 पोती घेऊन यायला सांगितलं. गडी मामा वाड्यावर गेलं. वाड्यातून 10-12 पोती घेऊन आलं. पोती घेऊन आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा ती 10-12 पोती भरली. पाठीमागं वळून पाहिलं, रात जशीच्या तशी. काय प्रकार आहे कुणालाच काय समजत नव्हतं. त्यांनी मालकाला उठवलं, हरी पाटलांना उठवलं. हरी पाटलाला सुद्धा समजत नव्हतं. जिथं 2 पोती भरणार होती तिथं 10-15 पोती भरली होती आणि रात जशीच्या तशी शिल्लक होती. पाटील स्वतः वाड्यावर गेले, आजूबाजूच्या घरातील पोती गोळा करून आणली आणि पुन्हा पोती भरायला सुरुवात केली. 1 नाही 2 नाही, तब्बल 22 पोती त्या ठिकाणी भरलं. सूर्यानं पहिलं किरण टाकलं आणि रास दिसायची बंद झाली. मंडळी, ज्या ठिकाणी 200 कडब्याच्या पेंड्यांना 2 पोती ज्वारी होणार होती, या ब्रह्मांड नायकाने या बाळू मामानं 22 पोती ज्वारी दिली. मंडळी 22 पोती. असा हा देव होता. द्यायला लागलं तर भरपूर द्यायचा आणि घ्यायला लागलं तर सुपडा साफ करून घ्यायचा. त्याच वेळी पाटील फजील झाला. अरे हा कोणीतरी सामान्य धनगर नाही, हा कोणी सामान्य माणूस नाही, ही कोणीतरी मोठा संत असावा असं त्याला वाटलं. त्याच्यानंतर मामाचं दर्शन घेण्यासाठी, मामाची माफी मागण्यासाठी तो पाटील मामाचा तळ शोधू लागला. मजल धर्मजल करत चालू लागला, जाऊ लागला. या गावात गेलं तर गावकरी म्हणायचे काल तळ होता पुढे गेलाय, पुढच्या गावात गेलं तर ते म्हणायचे परवा तळ होता पुढे गेलाय. असं करत करत 70-75 किलोमीटर पाटील आणि त्याचे मित्रमंडळी मामांची माफी मागण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी मामांच्या तळावर गेलं. सकाळची वेळ झालेली होती. आरती करून मामा आपलं बकऱ्याचं खांड सोडणार होतं. इतक्यात पाटील त्या मामांसमोर आला. मामांचं पाय धरला आणि रडू लागला. मामांना बोलू लागला, देवा लय मोठी चूक झाली बघ माझी. मामा मला पदरात घे, मी तुला ओळखू शकलो नाही देवा. त्याच वेळी मामाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. मामाने त्याच्या दंडाला धरून उभं केलं आणि मामा म्हणाले, अरे माझी कशा पाय माफी मागतो? तुला जे काय दिलं ते ह्या लक्ष्मीने दिलं, त्या पांडुरंगाने दिलं. मी त्या पांडुरंगाचा चाकर आहे. वर्षाला 12.5 रुपये मला पगार आहे. मी त्याचा नोकर आहे, मी मालक नाही असं मामा बोललं. त्याच वेळी पाटील फजील झाला. तो मामांना म्हणाला, मामा काही करा पण तुमचं पवित्र पाऊल माझ्या घरवाड्याला लावा. त्यावेळी मामा म्हणाले, अरे तुम्ही मराठमोळ्याची माणसं, मांस मटण खाणारी माणसं, असल्या घरचं मी पाणी सुद्धा पित नाही. त्यावेळी ते पाटलांसोबत आलेले 4-2 मित्रमंडळी मामांना म्हणाले, मामा तुम्ही पाटलांच्या वाड्याला या, आम्ही त्याचा वाडा पूर्ण शेणामातीनं सारवतो, पण तुमचं पवित्र असं पाऊल पुन्हा आमच्या मेतके गावाला लावा. त्याच वेळी मामांनी सांगितलं, ठीक आहे 2 दिवसांनी मी तुमच्या वाड्याला येतो. आणि मामा आपलं बकऱ्याचं खाण सोडून निघून गेलं. पाटील घरी आला आणि पाटलाची पत्नी लक्ष्मीबाई तिला सांगू लागला, 2 दिवसांनी बाळू मामा आपल्या घरी येणार आहे. आळीतल्या सर्व बाया गोळा कर, आपला संपूर्ण वाडा शेणा मातीनं सारून झाडून घे. त्याच वेळी पाटलीनबाईने सुद्धा आळीतल्या बाया गोळा केल्या, संपूर्ण वाडा शेणा मातीनं झाडून घेतला आणि मामांसाठी सुग्रास असा पुरणपोळीचा बेत आखला. 2 दिवसांनी मामा येणार होतं. ज्या दिवशी मामा येणार होतं, मामा ज्यावेळेस मेतके गावात आलं त्या दिवशी या लक्ष्मीबाईनं सुग्रास असा पुरणपोळीचा स्वयंपाक केला. मामा आलं संपूर्ण मेतके गावात वार्ता पसरली.
देव आला संपूर्ण मेतकेगाव मामांचं दर्शन घेण्यासाठी पाटलाच्या वाड्यावर एकच गर्दी करू लागला. मामा पाटलाच्या वाड्यात गेलं. वाड्याच्या बाहेर बसल्याच्या नंतर भाविक भक्त येऊ लागलं, दर्शन घेऊ लागलं. मामा लोकांची घराणी सोडू लागलं. त्याच वेळी बराच वेळ झालेला दिसल्याच्या नंतर मामाने पाटलांना सांगितलं, अहो पाटील, बराच वेळ झाला, मला बी माझ्या लक्ष्मीत जायचंय. पुरणपोळीचा स्वयंपाक झाला असेल तर ताटं करायला घ्या. मामांचा शब्द ऐकतात पाटील घरात गेला. लक्ष्मीबाईला म्हणाला, मामांसाठी प्रसादाचं ताट तयार करा. मामांच्या बरोबर आलेल्या भाविक भक्तांसाठी प्रसादाचं ताट तयार करा. त्यावेळी मामाने घोंगडं टाकलं. संपूर्ण लोक त्या घोंगड्यावर बसली, पंक्ती बसल्या. आणि लक्ष्मीबाई हातामध्ये एक गडवा, एक तांब्या घेऊन पदराच्या आड दडून मामांच्या समोरून जाऊ लागल्या. त्याच वेळी मामांनी लक्ष्मीबाईला पाहिलं आणि मामा म्हणाले, हे माझ्या लेकी लक्ष्मीबाई, असं चोर पावलानं कुठं चाललीस? त्याच वेळी ती लक्ष्मीबाई बोलू लागली, काही नाही देवा, तुम्हाला पुरणपोळी सोबत खाण्यासाठी मी शेजारच्या बाईला दूध ठेवायला सांगितले, ते दूध आणायला चालले. मामाने विचारलं, अरे मग तुझ्या दारात, तुझ्या वाड्यासमोर बांधलेली म्हस कसली आहे? त्यावेळी मामाने विचारल्याच्या नंतर पाटील समोर आला. मामांना बोलू लागला, अहो मामा, ती वांज म्हस आहे, भाकड म्हस आहे. ती गाभण बी राहत नाही आणि दूध बी देत नाही. 6 महिने झाला मामा. त्यावेळी मामा म्हणाले, मला त्याच म्हशीचं दूध खायचं आहे. मामाने हट्ट केला. पाटलीनबाई म्हणाल्या, मामा कसं शक्य आहे? मामा उठलं, त्या म्हशीच्या दिशेने गेलं आणि मामांनी समुद्र मंथनातून जो भंडारा निर्माण केला त्याची बचक भरली, त्या म्हशीच्या अंगावर टाकली. जसा श्रीकृष्ण गोट्या द्यावा आणि गायांनी पाना फोडावा, तसं मामाने त्या म्हशीच्या पाठीवर थाप टाकली. आणि काय आश्चर्य मंडळी, त्या म्हशीनं पाना सोडला. पाटलीनबाईला आवाज दिला. मामाने पाटलीनबाईला आवाज दिला, आतून चरवी घेऊन या आणि या म्हशीचं दूध काढा. पाटलीनबाई घरात गेली, चरवी घेऊन आली, म्हशीचं दूध काढलं. एका वेळेला 2 लिटर दूध दिलं मंडळी. आणि पुढे 6 महिने ते तसंच सकाळ आणि संध्याकाळी एका वेळेला 2-2 लिटर दूध देऊ लागली. त्याच वेळी मामांनी त्या म्हशीला सांगितलं, इथून पुढं जोपर्यंत तो आहे तोपर्यंत या धन्याला 2 लिटर सकाळी आणि 2 लिटर संध्याकाळी दूध द्यायचं. 6 महिने ती म्हैस जगली. 6 महिने म्हशीने त्या पाटील घराण्याला सकाळचं 2 आणि संध्याकाळचं 2 लिटर दूध दिलं. दूध घेऊन लक्ष्मीबाई घरात आल्या. सर्वांना पुरणपोळीचा सोगरासा स्वयंपाक वाढला, प्रसाद वाढला. सगळ्यांनी तो यथेच्छ असं भोजन केलं. भोजन झाल्याच्या नंतर मामाने आपल्या खांद्यावरचं घोंगडं, काठी, चप्पल त्या वाड्यामध्ये काढून ठेवली. कुणालाच काय समजत नव्हतं मामा काय करतात आणि काय नाही. आणि मामांनी पाटलांना समोर बोलवलं आणि मामा पाटलांना बोलू लागलं, अरे पाटला, हे घोंगडी, चप्पल आणि काठी मी आज तुझ्या वाड्याला ठेवतोय. याचा प्रताप पाहिला तुझं गाव नाही तर संपूर्ण जग येईल बघ. हिची सेवा करा, ही तुम्हाला काही कमी पडून देणार नाही. आणि मामांनी त्या लक्ष्मीबाईला समोर बोलवलं आणि लक्ष्मीबाईला सांगितलं, हे बघ माझ्या लेकी लक्ष्मीबाई, इथून पुढं तू कुठल्याही तीर्थाला जाऊ नको, कुठलाही देव धराम करू नको. 33 कोटी देव मी तुझ्या घरात जेवायला घालतो. मंडळी, 1932 साली मामांच्या स्वयंपाकासाठी पेटवलेली चूल आजही त्या घरात तशीच चालू आहे. असा मामांचा अधिकार होता मंडळी. तुम्ही आज जरी त्या घरी गेला तरी तुम्हाला चहा नाश्ता केल्याशिवाय ती मंडळी सोडत नाही. मेतक्यामध्ये गेलं तर कुशाबा बळवंत पाटलांचं घर कुणी विचारलं तर कुणी सांगल तुम्हाला तिथं त्या काळी मामांनी ठेवलेली काठी, चप्पल, मामांचं जे घोंगडं, याचं दर्शन करायला भेटल. मेतके गावामध्ये गेला तर अवश्य त्याचं दर्शन घ्या. असा हा देव होता. मामा त्या वाड्याच्या बाहेर पडलं. अनवणी मामा चालू लागलं. आयाबायांचं पदर डोळ्याला लागलं. देव आला आणि अनवणी चालला, देव आला, अनवणी चालला. मामांनी सांगितलं, लवकरच मी तुमच्या गावात येतोय. असं बोलत बोलत मामा त्या मेतक्याच्या शिवाच्या बाहेर गेलं. आणि काय आश्चर्य मंडळी, कुठून काय मामांच्या पायात 3 ताळ्याची चप्पल, खांद्यावर घोंगडं, हातात विळताची काठी आली. आणि मामा झपाझपा पावलं उचलून लक्ष्मी आपल्या बकऱ्यात जाऊ लागलं. अचानकपणे ढगाचा कडकडाट झाला, विजेचा एक गोळा आला आणि त्या गोळ्याबरोबर आवाज आला, ए बाळू, तू लोक संग्रह कर, अन्नदान कर, पांडुरंग सप्ताह कर. आकाशवाणी झाली मंडळी. मामांनी शांतपणे आकाशवाणी ऐकली आणि मामा विचार करत करत आपल्या बकऱ्यात निघून गेलं. आकाशवाणी झाली, पांडुरंग सप्ताह कर, लोक संग्रह कर, अन्नदान कर. पण आता हे सगळं करायचं कसं? माझं बिराड आज इथं तर उद्या तिथं, मी रोज एका जागी नसतो. मग असा विचार करत असताना 2 दिवसांनी पुन्हा मामाने पाटलांना सांगावा धाडला. कुशाबा बळवंत पाटलांना तळावर बोलून घेतलं. घडलेला सर्व प्रकार मामाने त्यांना सांगितला.
त्यावेळेस कुशाबा बळवंत पाटील म्हणाले, मामा तुमच्या अन्नदानाची सर्व व्यवस्था आम्ही करू, सप्त्याची सर्व व्यवस्था आम्ही करू, तुमची बकरी घेऊन तुम्ही पुन्हा मेतक्याला या. पुन्हा मामा मेतके गावामध्ये गेलं. चिकोत्रा नदीच्या किनारी मामाने आपला तळ टाकला. 7 दिवसाचा सप्ताह बसला. 1932 साली मामाने अन्नदान चालू केलं. आजही ते अन्नदान चालू आहे मंडळी. 1932 साली मामाने अन्नदान चालू केलं, सप्ताह बसला. आजूबाजूच्या गावचे भजनी मंडळ यायचे, संध्याकाळचे भजन करायचे, कीर्तन व्हायची, प्रवचन व्हायची. हजारोच्या संख्येने भाविक भक्त प्रसादाचा लाभ घ्यायचं. आणि अशातच शेवटच्या दिवशी महाप्रसाद होता. या महाप्रसादाच्या दिवशी काही वाईट लोक मामांवर नजर ठेवून होते. तुम्ही ज्ञानेश्वर माऊली घ्या, तुकाराम महाराज घ्या, जशी दृष्ट लोक त्यांच्यावर नजर ठेवून होते, कुठेही त्यांना अडचणीत आणायचे, तसंच मामा सुद्धा कलियुगातला संत आहे. मामाना सुद्धा लोक अडचणीत आणायला पाहायचे. आणि त्या दृष्ट लोकांना त्यावेळेस संधी मिळाली होती. चिकोत्रा नदीच्या किनारे मामांचे हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी पंक्ती उठत होत्या. आणि याचाच फायदा त्या दृष्ट लोकांनी घेतला. दृष्ट लोक त्या भागातील, निपाणी भागातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडे गेले आणि वैद्यकीय अधिकाऱ्याला सांगितलं, मेतके गावामध्ये बाळूमामाचा एक ग्रस्त आलाय, 1000-1200 बकरी घेऊन आलाय, रोज अन्नदान करतो आणि त्या पत्रवळ्या त्या चिकोत्रा नदीमध्ये टाकतो. चिकोत्रा नदीचं पाणी खालच्या गावातली लोक पितात, मेतके गाव पितं. दूषित झालेलं पाणी भाविक भक्तांनी पिलं, गावातल्या लोकांनी पिलं तर त्या ठिकाणी रोगराई पसरेन, आजार पसरेन. त्या बाळू धनगराला आधी बेड्या घाला. असं बोलल्याच्या नंतर वैद्यकीय अधिकारी रागाने संतापला आणि तो डायरेक्ट मामाच्या तळावर आला. तळावर आल्याच्या नंतर समोरचं दृश्य पाहिलं. हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी भाविक प्रसाद घेत होते. बाळू मामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांगलंचा जयघोष सुरू होता. त्याच वेळी मंडळी वैद्यकीय अधिकारी समोर आला आणि बोलू लागला, अरे कुणाच्या परवानगीने हा भंडारा इथे भरवला, कुठं आहे तो बाळू धनगर? सर्व भाविक भक्त पंक्तीतून उभे राहिले आणि मामांकडे पाहू लागले. सेवाधाऱ्यांनी मामांकडे बोट केलं आणि ते दृष्ट लोक सुद्धा त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला घेऊन मामांजवळ आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी मामांना बोलू लागला, हे बाळू धनगरा, कुणाच्या परवानगीने तू या ठिकाणी भंडारा भरवला, कुणाच्या परवानगीने तू अन्नदान करतोय? आताच्या आता ही सर्व बंद कर, नाही तर हातात बेड्या पडतील. असं म्हणल्याच्या बरोबर मामांनी सांगितलं, अहो पण माझी अडचण काय आहे तुम्हाला? त्यावेळी तो वैद्यकीय अधिकारी बोलू लागला, तू रोज हजारोच्या संख्येने या ठिकाणी अन्नदान करतो, हे भाविक भक्त अडाणी आहेत, हे इथलं पात्र नदीमध्ये टाकतात, या नदीचं पाणी खालच्या भागातील लोक पितात, त्या ठिकाणी पाणी दूषित होतं, अन्न त्या ठिकाणी रोगराई पसरते, याला जबाबदार कोण? त्यावेळी मामाने त्याला शांतपणे विचारलं, मग या पत्रवळ्या टाकायच्या कुठं? मेतके गावापासून 4 किलोमीटर अंतरावर हमीदवाडा नावाचं गाव आहे आणि त्या हमीदवाड्याला लागूनच चक्रुबाईचा माळ आहे. त्यावेळी त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं, शेजारच्या गावाला म्हणजे हमीदवाड्याला जो चक्रुबाईचा माळ आहे त्या माळाच्या पलीकडे नेऊन ह्या सगळ्या पत्रवळ्या टाक, कारण एवढ्या सगळ्या पत्रवळ्या सामान्य माणसाला टाकणं शक्य नाही. त्यावेळेस मामाने त्याला 3 वेळा विचारलं, या पत्रवळ्या नक्की कुठं टाकायच्या? त्यावेळेस तो वैद्यकीय अधिकारी म्हणाला, हमीदवाड्याच्या शेजारी जो चक्रुबाईचा माळा आहे त्या चक्रुबाईच्या माळा शेजारी या पत्रवळ्या टाक, नसन तर आत्ताच्या आत्ता हा सर्व प्रकार बंद कर. मामा 2 पावलं मागे सरलं. मामाने आपल्या देवाचं नाव घेतलं, पांडुरंगाचा धावा केला, खांद्यावरचं घोंगडं काढलं आणि झटकलं. मंडळी क्षणार्धात वावटळ तयार झालं आणि त्या वावटळीने संपूर्ण पात्र उचललं आणि त्या ठिकाणी चक्रुबाईच्या माळाच्या दिशेने रवाना झालं. चक्रुबाईच्या माळाच्या दिशेने रवाना झाल्याबरोबर भाविक भक्त बाळूमामाच्या नावाने चांगलं जयघोष करू लागले. त्याच वादळातून एक 14 फुटी रणखांब मामांच्या हातात आला. मामा आणखी 2 पावलं मागे सरलं आणि त्या ठिकाणी कर दिशी तो मलखांब रवला. समुद्र मंथनातून जो भंडारा निर्माण केला होता त्याची बचक भरली, त्या खांबाच्या दिशेने टाकली आणि मामा बोलू लागलं, असा एक खांब कैलासात हाय, दुसरा खांब मी मेतक्यात, या पृथ्वीवर मेतक्यात राहतोय, जगात तिसरा खांब कुठंच नसणार आहे. ज्या कोणा माझ्या भाविक भक्ताला भूत बाधा, पिशाच्य बाधा, करणी बाधा, कुठली इडापिडा असेल तर यांनी या ठिकाणी येऊन या खांबाचं दर्शन घेतात, संपूर्ण भूत बाधा, पिशाच्य बाधा दूर होईल. 1932 साली रवलेलं वैभव आजही मंडळी तुम्हाला त्या मेतके गावी पाहायला मिळेल.
तो वैद्यकीय अधिकारी फजील झाला. समोरचं दृश्य पाहिलं त्याने. मामा साधी सुधी आसामी नाही. मामांचं त्याने पाय धरलं आणि मामांची माफी मागू लागला. देवा, या नालायक लोकांच्या संगती देऊन मी तुला नाही नाही ते बोललो. तुझं सामर्थ्य फार मोठं आहे देवा, मला माफ कर. त्यावेळी मामाने त्याला सांगितलं, अरे हो अधिकारी. मामा त्या साहेबाला म्हणाले, अरे साहेबा, तू तुझं काम केलंस, प्रसाद घे आणि जा. त्यावेळी तो वैद्यकीय अधिकारी प्रसाद घेतला आणि निघून गेला. असंच मजल धर मजल करत पंगुला पाय, मुक्याला वाचा, आंधळ्या दृष्टीने पुत्राला संतान. ज्याला पाणी नाही त्याला पाणी देणार, ज्याला जमीन नाही त्याला जमीन देणार. मामांचा ओघ भक्तांकडे वाढतच चालला होता आणि संकेश्वर गावी मामांचा तळ पडला. संकेश्वर गावी तळ पडला. 2 दिवसानं आषाढी एकादश होती. मामाने आपल्या एका सेवाधाऱ्याला सांगितलं, अरे या संकेश्वर गावात कोण भजनी मंडळ आहेत का बघ. 2 दिवसांनी एकादशीला आपल्या तळावर भजन करायचं आहे. तेव्हा मामांचा एक सेवाधारी गावामध्ये गेला. विचारपूस करत करत गावातील एका गृहस्थाने त्याला सांगितलं, या गावात शंकर सरनाईक नावाचे गृहस्थ आहे आणि भजनी मंडळाचा सर्व कारभार तेच पाहतात. शंकर सरनाईक यांचं घर विचारत विचारत तो मामांचा सेवाधारी त्या ठिकाणी त्या शंकर सरनाईक यांच्या घरी गेला. शंकर सरनाईक म्हणजे फार गरीब गृहस्थ. ज्यावेळेस दुसऱ्याच्या बांधाला जाईल, दुसऱ्याच्या इथं काम करल, त्याच वेळी त्याची चूल पेटायची. गुंठावर जमीन नाही असा तो शंकर सरनाईक, पण भक्तीत तल्लीन राहायचा. ज्या ठिकाणी काम करल त्या ठिकाणी प्रामाणिक काम करायचा. काम करत असताना देवाचं नामस्मरण करायचा. भजनाची अतिशय गोडी होती. माळकरी घराणं होतं. पण त्याच वेळी ज्यावेळी मामांचा तळ त्या ठिकाणी पडला, मामा आणि शंकर सरनाईक यांची कधीही भेट झालेली नव्हती मंडळी. मामांचा सेवादारी त्या शंकर सरनाईक यांच्या घरी गेला आणि शंकर सरनाईकांना आवाज देऊ लागला, अहो सरनाईक. सरनाईकांना आवाज दिल्याबरोबर शंकर सरनाईक बाहेर आलं आणि मामांचा जो भंडारा त्या सेवाधाऱ्याने कपाळाला लावला होता त्यावरून त्याच्या लक्षात आलं, हा दुसरा तिसरा कुणी नसून हा बाळूमामांचा सेवक आहे. आजपर्यंत आपण ज्या बाळूमामांची कीर्ती ऐकून होतो, आपण त्या बाळूमामांना कधी पाहिलं नाही. हा कदाचित त्या बाळूमामांचा सेवक असावा. मामा त्या शंकर सरनाईकांनी विचारलं, कोण व कुठला तुम्ही. त्यावेळेस तो मामाचा सेवाधारी बोलू लागला, अहो आम्ही बाळूमामाची माणसं. मामांची माणसं म्हणल्याबरोबर त्या शंकर सरनाईकांना त्यांचं पाय धरलं, त्यांचं दर्शन घेतलं आणि मामा ते शंकर सरनाईक त्यांना बोलू लागले, घरामध्ये या. मामांचे सेवादारी घरात गेले. त्यांचा चहा पाणी दिलं. त्यानंतर शंकर सरनाईकांना तो मामांचा सेवादारी बोलू लागला, अहो शंकर सरनाईक, तुमच्या संकेश्वर गावामध्ये मामांचा तळ आलेला आहे आणि पुढे येणाऱ्या 2 दिवसांनी जी आषाढी एकादशी येणार आहे, त्या आषाढी एकादशीला मामांनी सांगितलं आहे शंकर सरनाईक यांना आपल्या तळावर भजनी मंडळ घेऊन भजनासाठी बोलव. त्याच वेळी मंडळी तो शंकर सरनाईकांना फार आनंद झाला. ज्या देवाला आजपर्यंत आपण पाहिलं नव्हतं, ज्या देवाची आपण फक्त कीर्ती ऐकली होती, त्या देवानं आज आपल्याला त्या ठिकाणी भजनासाठी बोलवलंय. असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणाला, ठीक आहे, मी माझं संपूर्ण भजनी मंडळ घेऊन त्या ठिकाणी दर्शनाला येतो आणि दर्शनाला आल्याच्या नंतर जे काय असेल ते रात्रभर भजन करतो. एवढं बोलल्याच्या नंतर मामांचा सेवादारी आपल्या तळावर निघून गेला. 2 दिवसांनी एकादश होती. शंकर सरनाईक आणि त्याचं पूर्ण भजनी मंडळ त्या ठिकाणी तळावर आलं. संध्याकाळची वेळ झाली होती. सेवादारांनी पिल्ल पाजली, रात्रीची आरती झाली, सर्वांनी महाप्रसाद घेतला आणि शंकर सरनाईक आणि भजनी मंडळ भजन करण्यासाठी त्या मामांच्या तंबू समोर बसले. तंबू समोर भजन चालू झालं. पंचपदीला सुरुवात झाली. मामांनी भंडारा सर्व भाविक भक्तांना भंडारा लावला आणि पंचपदीला सुरुवात झाली. भजन सुरू झालं. मामाने सुद्धा विना घेतला आणि त्या भजनामध्ये तल्लीन झालं. रात्रभर भजन चालू झालं. रात्रभर शंकर सरनाईक आणि भजनी मंडळ यांनी भजन केलं. सकाळची वेळ झाली. सूर्यानं पहिलं किरण टाकलं. त्यावेळेस मामांनी सांगितलं, अरे आता भजन थांबवा. आणि भजन थांबवल्याच्या नंतर मामाने आपल्या एका सेवाधाऱ्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, बिराडातून 1 ताट भरून पैसा आणि 1 ताट भरून भंडारा घेऊन ये. तो मामाचा सेवाधारी बिराडामध्ये गेला. 1 ताट भरून पैसा घेऊन आला आणि 1 ताट भरून भंडारा घेऊन आला. मामाने शंकर सरनाईक यांना समोर बसवलं. दोन्ही ताट मध्ये ठेवली आणि मामा त्यांच्या समोर बसलं आणि मामा बोलू लागलं, अरे शंकर सरनाईका, या दोन्ही ताटापैकी कुठलं तरी 1 ताट तू घे. शंकर सरनाईक विचार करून लागलं, 1 ताट भंडारा आणि 1 ताट पैसा, नक्की घ्यायचं काय? पैसा घेतला तर काही काळापुरता धनलाभ होईल,
पण भंडारा घेतला तर आयुष्याचं सोनं होईल असा विचार करून त्या शंकर सरनाईकानं तो भंडाऱ्याचं ताट उचललं. मामाही उठलं आणि मामाने त्याच्या पाठीत शाबासकी दिली आणि मामा म्हणाले, अरे शंकर सरनाईका, पांडुरंगाने तुला चांगली बुद्धी दिली बघ. पैशाचं ताट उचललं असतं तर काही काळापुरता धनलाभ झाला असता, पण भंडाऱ्याचं ताट उचललं आयुष्यभर तुझं कल्याण होईल. पण एक लक्षात ठेव शंकर सरनाईक, मोरं जात असताना पाठीमागं वळून बघायचं. मोरं जात असताना पाठीमागचे दिवस आठवायचे. या भंडाऱ्याच्या जीवावर, या भंडाऱ्याच्या आशीर्वादावर मोरं जाऊन मी तुमचं देशात नाव करतो. पण ज्यावेळी माझा तळ ह्या भागात येईल त्यावेळी तू दर्शनासाठी, भजनासाठी आणि मी बोलवल त्यावेळेस भजनासाठी माझ्या तळावर यायचं असं मामांनी त्याच्याकडून वचन घेतलं. शंकर सरनाईकाने हसत हसत मामांना वचन दिलं आणि शंकर सरनाईक त्या ठिकाणी आपल्या घरी निघून गेलं. मंडळी, ज्या दिवशी मामांचा आशीर्वादाचा भंडारा त्याच्या हाती लागला त्या दिवसापासून त्याचं सोनं झालं. त्या दिवसापासून भजनाच्या बाहेरगावच्या तारखा त्यांना येऊ लागल्या. त्या काळी 500 आणि 1000चे वर्गणी त्यांच्यासाठी फाटू लागली, भेटू लागली. त्यावेळी 2-2 हजार रुपये सुद्धा त्यांना भेटू लागलं. 2,000 रुपये वर्गणी करून करून आजूबाजूच्या गावात भजन करून एक दिवस दिल्लीमध्ये गायनाची स्पर्धा होती आणि या गायनाच्या स्पर्धेत संकेश्वर भजनी मंडळाने भाग घेतला. शंकर सरनाईक यांना भाग घेतला. त्याच वेळी या मामांच्या आशीर्वादावर दिल्लीमध्ये जे गायनाची स्पर्धा झाली त्या गायनाच्या स्पर्धेमध्ये या मामांच्या आशीर्वादामुळं या संकेश्वर भजनी मंडळाचा प्रथम क्रमांक आला. मामांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं देशात नाव केलं. पण मंडळी, तिथून पुढे त्या शंकर सरनाईकाला दुर्बुद्धी सुचली. मामाचा तळ आजूबाजूला असला तर मामा एका भाविक भक्ताला पाठवायचं आणि शंकर सरनाईकाला तळावर भजन करण्यासाठी बोलवायचं. पण तो शंकर सरनाईक प्रत्येक वेळेस काहीतरी अडचण सांगायचा, काहीतरी कारण सांगायचा आणि तळावर येत नसायचा. मामाचा एक सेवादारी होता. पुढे जाऊन पुन्हा अशीच आषाढी एकादशी आली. मामाने त्या सेवादाराला सांगितलं, अरे गेल्या वेळेस तुझ्या शंकर सरनाईकांच्या घरी गेलता, त्यांच्या घरी जा, त्यांना बोलव, 2 दिवसांनी आषाढी एकादश आहे. मामाने आपल्या तळावर भजनासाठी, दर्शनासाठी तुम्हाला बोलवलंय. त्या मामांचा सेवादारी गेला, शंकर सरनाईकांच्या घरी गेला. शंकर सरनाईकांना म्हणाला, अहो सरनाईक, 2 दिवसांनी आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीसाठी आमच्या देव बाळूमामानं तुम्हाला तळावर भजनासाठी बोलवलंय. शंकर सरनाईक त्याला बोलू लागला, अरे तुझा बाळूमामा मला काय देतो? रात्रभर भजन करून घेतो आणि केवळ ताट भरून भंडारा देतो. आज मी जर एखाद्या गावात भजन केलं तर मला दिवसाला 2,000 रुपये मिळतात. आज माझ्याकडे जमीन आहे, चांगलं घर आहे, मला तुझ्या बाळूमामाची गरज नाही. आणि तुझा बाळूमामा दरवेळेस आलं की मला चिमूटभर भंडाऱ्याची पुडी देतो. तुझ्या बाळूमामाला सांग मला यायला जमणार नाही, माझ्या पोटात दुखतंय. असं म्हणल्याच्या नंतर तो सेवाधारी मामांच्या तळावर आला. आता मामांना वाईट वंगाळ बोललेलं कसं सांगावा म्हणून त्यानं एवढंच सांगितलं, मामा शंकर सरनाईक काय येणार नाही, शंकर सरनाईकांच्या पोटात दुखतंय. अंतरीचा क्षणा असणारा बाळूमामा मामांनी डोळं झाकलं आणि पापणी उघडताच मामांच्या लक्षात आलं शंकर सरनाईक खोटं बोलतोय. अमृताच्या दाढ्यातून एकाचा शाप बाहेर पडावा तसा मामांच्या मुखातून शाप बाहेर पडला. तसेच तिकडे शंकर सरनाईकाच्या पोटात दुखू दे. मंडळी, जसा मामांच्या मुखातून शब्द बाहेर पडला त्याच वेळी तिकडे शंकर सरनाईकाच्या पोटात अतोनात वेदना होऊ लागल्या. त्याला वेदना कुठल्या सहन होत नव्हत्या. जमिनीवर पडला, लोळायला लागला. घरातील मंडळी बाहेर आली, त्यांना उचलून घरात नेलं. हा प्रकार बराच दिवस चालू झाला. त्याच्या पोटातल्या वेदना कसल्याच थांबाना. डॉक्टर, हकीम, वैद्य, दवाखाना जे नाही ते केलं, मांत्रिक तांत्रिक उतारक येतारक सगळं केलं, पण कुठल्याच प्रकारची त्याच्या पोटातली कळ बंद होईना, दुखणं थांबाना. जसं देवाने 2,000 रुपयांनी दिलं तसं डॉक्टर, हकीम, वैद्य यांच्या माध्यमातून काढून घेतलं. 1 रुपयाही त्या घराकडे ठेवला नाही. जी जमीन घेतली ती विकली, ती औषधासाठी, उपचारासाठी खर्च केली. त्याचंही पैसे डॉक्टरांना, वैद्यांना गेलं, मांत्रिकांना, तांत्रिकांना गेलं, पण कुठलाच प्रकारे त्या शंकर सरनाईकाला फरक पडला नाही. त्याच्या पोटातल्या वेदना कुठल्याच प्रकारे थांबल्या नाहीत. शेवटी काही त्या शंकर सरनाईकाकडे राहिलं नाही आणि अशातच त्या शंकर सरनाईकाचा अंत झाला, मृत्यू झाला. मंडळी, लहान लहान असणारी शंकर सरनाईकाची 2 मुलं गावामध्ये भीक मागू लागले. ₹2 गोळा करू लागले आणि त्या ₹2 गोळा करून त्यांनी आपल्या वडिलांचा अंत्यविधी केला. पै पाहुण्यांनी बी अशा वेळेस, अशा परिस्थितीत त्यांना जवळ केलं नाही. लहान मुलांनी गावात भीक मागितली.
जे काय पैसे गोळा झालं त्याच्यातून आपल्या वडिलांचा अंत्यविधी केला आणि अंत्यविधी केल्याच्या नंतर 2-3 दिवसांनी त्या शंकर सरनाईकाच्या पत्नीनं आपल्या मुलांना सांगितलं, अरे आपल्या वडिलांना बाळूमामाने शाप दिला असावा, कारण आपल्या जे काय अस्तित्व झालं होतं, जी काय आपल्याकडे लक्ष्मी आली होती ती केवळ आणि केवळ मामांच्या आशीर्वादामुळे आली होती. आणि तुमचे वडील प्रत्येकच वेळेस त्यांना नकार द्यायचं, तुम्ही तळावर जा त्यांची माफी मागा. त्यावेळेस ती 2 लहान लहान मुलं मामांच्या तळावर गेली, मामांच्या जवळ गेले, मामांचं दर्शन घेतलं आणि ती 2 लहान मुलं त्या ठिकाणी मामांना बोलू लागली, देवा जे आमच्या वडिलांनी केलं त्याची शिक्षा आम्हाला देऊ नका, आम्हाला पदरात घ्या मामा, आम्हाला काहीतरी उशाप द्या. त्याच वेळी मामांना त्या लहान मुलांची दया आली. मामाने त्या दोन्ही लहान मुलांना जवळ घेतलं, त्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि मामा बोललं, अरे जसं तुमच्या बापाचं नाव मी जगात केलं तसं तुमचं सुद्धा नाव जगात करेन, पण तुम्ही मला विसरू नका. एवढं बोलल्याच्या नंतर त्या मामांनी आपल्या भंडाऱ्याच्या चिमूटच्या बारक्या पुड्या बांधल्या आणि त्या दोन्ही लहान मुलांच्या हातात दिल्या. मंडळी त्या भंडाऱ्याच्या जीवावर, त्या भंडाऱ्याच्या आशीर्वादावर ती 2 लहान मुलं भविष्यात शिक्षण घेतलं. शिक्षण घेऊन नोकरीसाठी मुंबईला आली आणि मुंबईला आल्याच्या नंतर सिनेमासाठी ऑडिशन चाललं होतं, त्या ऑडिशन मध्ये गेली, त्यांचं सिलेक्शन झालं. जुन्या लोकांना माहिती असेल त्या काळचे सिने अभिनेते बनले अरुण सरनाईक आणि उषा सरनाईक असं त्या 2 सिने अभिनेत्यांचं नाव होतं. ही शंकर सरनाईकांची मुलं. मामांच्या चिमुटभर भंडाऱ्यावर मामांनी त्यांना सिने अभिनेते बनवलं, मामांनी त्यांचं जगभर नाव केलं. त्या काळी आम्हापाशी इस्टेट त्यांनी सिनेमाच्या माध्यमातून कमवली. असा हा देव होता. द्यायला लागलं तर भरपूर द्यायचा, घ्यायला लागलं तर सुपडा साफ करून घ्यायचा. असंच मजल धरमजल करत पंगुला पाय मुख्याला वाचा, आंधळ्या दृष्टीने पुत्रला संतान. ज्याला पाणी नाही त्याला पाणी देणार, ज्याला जमीन नाही त्याला जमीन देणार. मामांचा ओघ भक्तांकडे वाढतच चालला होता आणि मुरगुड परिसरात मामांचा तळ असताना मामांच्या लक्षात आलं, आपल्या तंबूत पांडुरंगाचा फोटो होता आणि त्या पांडुरंगाच्या फोटो समोर मामा रोज तुपाची वात लावत होतं. आणि त्यावेळेस मामाने पाहिलं आपल्या बेराडातलं तूप संपलं होतं. मग मामा काय करायचं, बाजारात जायचं, लोणी विकत घ्यायचं आणि त्या लोण्यापासून तूप करायचं आणि ते तुपाचा दिवा त्या ठिकाणी पांडुरंगाच्या फोटो समोर लावायचं. पण बेराडात लोणी सुद्धा शिल्लक नव्हतं आणि मुरगुडचा बाजार होता. मामांनी बाजाराची पिशवी घेतली आणि ते लोणी आणण्यासाठी मुरगुडच्या बाजारात गेलं. त्या ठिकाणी भाजीपाल्याची वेगळी लाईन, तरकारीची वेगळी लाईन, अशी वेगवेगळ्या लाईनी होत्या. शेवट लोण्याची लाईन होती. त्या लोण्याच्या लाईनीला जात असताना मामा प्रत्येकाचं लोणी निहाळत होतं. मामा प्रत्येकाच्या लोण्यामध्ये भेसळ दिसत होती. शेवट जात असताना मुस्लिम समाजाची एक नूरमाबाई बसलेली होती. तिच्या लोण्यामध्ये कुठल्याच प्रकारची भेसळ नव्हती. मामांनी आपल्या बटव्यातून भंडारा काढला, तिच्या लोण्यावर टाकला, ठराविक दाम दिला आणि ती लोणी विकत घेतलं. मामांनी तिला सांगितलं, ए नूरमाबाई, तू जर असा प्रामाणिक व्यवसाय केला तर तुझं लोणी मी परदेशात विकायला पाठवील बघ. त्यावेळेस हातकाट्यावर लोणी विकणारी नूरमाबाई, तिला हे मामांचं शब्द ऐकून आश्चर्य वाटलं. मी रोज आतपाव छटाकानं लोणी विकणारी, मी कधी परदेशात जायचे, मी कधी लोणी विकायचे. त्यावेळेस मामांनी तिला सांगितलं, हे बघ नूरमाबाई, ज्या दिवशी या लोण्याचं तूप होईल आणि तो तुपाचा दिवा मी माझ्या तंबूत पांडुरंगाच्या फोटो समोर लावत, तिथून पुढं तुझ्या लोण्याला बढती येईल बघ. पण लक्षात ठेव नूरमाबाई, मोरत चलत असताना पाठीमाग वळून पाहायचं नाही, पुढे चालत असताना पाठीमागचा दिवस विसरायचं नाही. असं बोलल्याच्या नंतर मामा तिथून निघून गेलं. त्या लोण्याचं तूप केलं आणि त्या पांडुरंगाच्या फोटो समोर मामांनी ज्या दिवशीपासून तुपाचा दिवा लावायला सुरुवात केली त्या दिवशीपासून इकडं त्या नूरमाबाईच्या लोण्याला प्रचंड मागणी आली. त्या ठिकाणी कुठलीच भेसळ नसल्यामुळं बाहेरच्या गावातील लोक सुद्धा तिला लोणी मागू लागले. बाजारात बसणारे नूरमाबाई तिच्या घरी कस्टमर येऊ लागले, घरी ग्राहक येऊ लागले, घरून लोणी घेऊन जाऊ लागले. असं करत करत तिचा धंदा, तिचा व्यवसाय भरपूर प्रमाणात वाढत गेला. बाहेर गावातील लोक येऊ लागले, बाहेर जिल्ह्यातील, बाहेर तालुक्यातील, बाहेरच्या राज्यातील लोक येऊ लागले. असं करत करत एक दिवस तिचं लोणी परदेशात जाऊ लागलं. चांगल्या प्रकारचा नफा मिळू लागला आणि असा पैसा मिळत होता. आम्हापाशी इस्टेट देवानं तिला दिली. त्यावेळी तिने त्या पैशातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक सिनेमा थिएटर विकायला निघलं होतं. ते सिनेमा थिएटर घेतलं. सिनेमा थिएटरच्या माध्यमातून पैसा कमवू लागली.
त्या काळी पाटील लोकांकडे 4 चाकी गाडी नसायची, पण तिच्या दारात जवळजवळ 2-3 4 चाकी गाड्या होत्या. एवढं देवाने तिला श्रीमंत केलं होतं. आणि ज्यावेळेस मामांना पंढरपूरला जायचं असेल त्यावेळेस ती एका ड्रायव्हरला चावी द्यायची, ठराविक रक्कम द्यायची आणि मामांना पंढरपूरला जाण्यासाठी गाडी द्यायची. आणि त्या ड्रायव्हरला सांगायची, तू या मामाचा 1 रुपया खर्च करायचा नाही, जे काय तेल असेल, नाश्ता असेल, सर्व आपल्या पैशातून खर्च करायचा, पण मामाचा 1ही रुपया खर्च करायचा नाही. आज जी काय माझ्याकडे लक्ष्मी आहे ती या बाळूमामामुळे आहे असं म्हणायची. आणि अशातच बरेच दिवस चालू होतं. अमापासा पैसा तिच्याकडे येत होता. पुढे जाऊन पावसाळा सुरू झाला. पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर जे कोल्हापूर जिल्ह्यात सिनेमा थिएटर विकत घेतलं होतं ते सिनेमा थिएटर जुनं असल्यामुळं त्या पत्र्यांना बोळं पडल्यामुळं त्यातून पावसाचं पाणी खाली यायचं. जे प्रेक्षक आहेत त्यांची दुर्व्यवस्था व्हायची, त्यांना सिनेमा पाहायला त्रास व्हायचा. मग तिनं अशा वेळेस काय केलं, बाजारात वायसरा पाहिला, त्या पत्र्याला लावण्यासाठी वायसरा शोधला, पण तिला वायसरा कुठंच बाजारात भेटला नाही. बाजारात वायसरा न भेटल्यामुळं आमापाशी इस्टेट होती आणि पूर्वी एक नाणं होतं, जुन्या लोकांना माहिती असेल बघा, पूर्वी एक असं नाणं होतं त्याला मधोमध छिद्र असायचं. तिनं त्याचा असा चुकीचा वापर केला, वायसर म्हणून वापर केला आणि त्या सिनेमा थिएटरला लावलं. ते मामांना अजिबात पटलं नाही. पुढे जाऊन मामांना पंढरपूरला जायचं होतं. मामाने आपल्या तळावरील एक गडी पाठवला आणि त्या नर्माबाईला सांगितलं, आमचा देव बाळूमामा पंढरपूरच्या दर्शनाला जाणार आहे. नेहमीप्रमाणे जशी तुम्ही तुमची गाडी देता, तुमचा ड्रायव्हर देता, ह्यावेळेस सुद्धा द्यावा अशी मामांची इच्छा आहे असा तो मामांचा गडी त्या नर्माबाईला म्हणाला. त्यावेळेस पैशानं बुद्धीत फरक झाला आणि ती नर्माबाई बोलू लागली, अरे तुझा बाळूमामा मला काय देतो, माझ्याच गाडीत बसून जातो,